काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 83 78 97 50 35. आज राज्यातील सर्वात मोठा निकाल लागणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सायंकाळी 4 वाजता 16 आमदार पात्र की अपात्र हा निकाल देणार आहे. मात्र कालपासूनच विरोधक हा निकाल मॅनेज असल्याचे आरोप करताय. याला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय. आज नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. मला वाटतं निकाल याच्या आधीच अशा पद्धतीने टिप्पणी करणं किंवा टीका करणं न्यायव्यवस्थेवर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की संजय राऊतचा जर हा स्वभाव झालेला आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ईडीच्या बाबतीत त्याचं मत तेच आहे, न्यायालयाच्या बाबतीमध्ये तेच आहे, निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं मत तेच आहे. आणि प्रत्येक वेळेला आमच्याकडून निकाल द्या म्हणजे मग न्यायव्यवस्था बरोबर आहे, मग प्रामाणिकपणे काम करताय, नाही तर मग तुम्ही आमच्या विरोधात काम करतात, अशी सारखी त्यांची भावना झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी महत्त्व देत नाही. आज खरं म्हणजे कोणी सांगेल, म्हणजे माझं मी वैयक्तिक मत सांगतो, आणि एकीकडे तुमचे 55 पैकी तुमच्याकडे 25 आमदार एकीकडे गेले, तुमच्याकडे 10 राहिलेले नाही, तुमच्याकडे आता चिन्ह राहिलेलं नाही, तुमच्याकडे तुमच्या पक्षाचं नाव राहिलेलं नाही, तरी पण तुम्हाला आवश्यक की आमचाच पक्ष आणि आमच्याच बाजूने निर्णय द्या. मला असं वाटतं असं म्हणून चालणार नाही. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. हे राज्य कायद्याने चालतं. म्हणून संजय राऊत काय म्हणतायत काय नाही याला आम्ही कुठे महत्त्व देत नाही. दरम्यान आज शिंदे गटाचे अस्तित्व राहणार की हा गट अपात्र होणार याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे हा निकाल अतिशय महत्त्वाचा असणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक.